नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण व्यसनाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत। व्यसन कुठलं का असेना ते वाईटच, कारण त्याची सवय स्वतःला कितीही त्रास झाला तरी सुटत नाही। व्यसन लागण्याची कारणं तरी काय असतात? व्यसनाने अनेक त्रास होतात आणि तरी देखील ते का सुटत नाही, असे अनेक प्रश्न समाजात असतात। या प्रश्नांची नेमकी उत्तरं सांगता येत नसली तरी देखील प्रामुख्याने अनेकांना काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते, वेगळा अनुभव घेण्याची तीव्र इच्छा असते। एखादी गोष्ट घेतल्याने नेमकं काय होतं याचा अनुभव घेऊन पाहण्यासाठी धडपड असते आणि हे एक थ्रिल व्यसनामध्ये रूपांतरित होतं। या लोकांना कुठे थांबावं हे समजत नाही किंवा जमत नाही। असे हे व्यसन शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने अभिशापच आहे। यामुळे जगात दरवर्षी हजारोंच्या संख्येने मृत्यू होत असतात। व्यसनांचा इतिहास मानवजातीच्या इतिहासात जुना आहे। पुराणांमध्ये विरंगुळ्यासाठी सोमरस पान करीत असे दाखले मिळतात। प्रदेशागणित आणि व्यक्तिपरत्वे व्यसनांचे स्वरूप बदलत असते। आयुर्वेदात व्यसनाचे प्रकार आणि ते सोडवण्याचे उपाय याचे उत्तम विवेचन केलेले आहे। सर्वसामान्यतः तंबाखूचं व्यसन, यात तंबाखू खाणं, सिगारेट ओढणं, मंजन स्वरूपात लावणं इत्यादींचा समावेश होतो। अल्कोहोल म्हणजे दारू पिणे, अफीम, कोकीन, भांग इत्यादी अनेक मादक पदार्थांचा देखील यात समावेश होतो। व्यसनांच्या संदर्भात मुखरोग, उदरगत रोग, निद्रानाश आणि अन्य अनेक मानसव्याधी होऊ शकतात। व्यसन करण्याचे पदार्थ, सवयी आणि व्यक्तीच्या प्रकृतीनुसार या आजारांमध्ये भिन्नता असते। व्यसनाची चिकित्सा ठरविताना संबंधित व्याधीचे निवारण करावे लागते, तसेच रुग्णाची मानस लक्षात ठेवून युक्तीने चिकित्सा करावी लागते। बहुतेकांना अतिचिंतेमुळे व्यसनांना बळी पडावे लागते। काहींना नसती चिंता असते तर काहींना खरोखरच अनेक समस्या असतात। त्यानुसार चिकित्सेत फरक करावा लागतो। आपल्याकडे मद्यपान आणि तंबाखू हे दोन प्रमुख प्रातिनिधिक व्यसनं आहेत। यापैकी प्रथम मद्यपान याविषयी बघूया। दारू गरीब, श्रीमंत, मालक, कामगार, झोपडीत राहणारा, आलिशान बंगल्यात राहणारा कोणालाही सोडत नाही। दारू कनिष्ठ, वरिष्ठ, जात, धर्म असा भेदभाव करत नाही। दारूचा वास कसाही असला तरी देखील 80 ते 90% लोकांना तिचा आस्वाद आयुष्यात कधी ना कधी कळत नकळत घेतलेलाच असतो, परंतु त्याचं व्यसन सर्वांना लागत नाही। बरेच व्यक्ती सुरुवात करतात ती एक गंमत म्हणून, क्वचित पार्टी समारंभात, मित्रमैत्रिणींमध्ये। त्यांना कुठे थांबावं हे समजत नाही, जमत नाही। अशा 5 ते 10% लोकांना दारू पिण्याची सवय लागते। दारूमुळे सामाजिक, आर्थिक, मानसिक नुकसान होत असलं तरी दारू पिणं हे ते सुरूच ठेवत असतात आणि अशी व्यक्ती कोणाच्याही ऐकण्याच्या परिस्थितीत नसते। त्यांना मद्यपी म्हटलं जातं। काही व्यक्ती मद्य सोडण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये जातात, त्या ठिकाणी 5 ते 30 दिवस रुग्णालयामध्ये उपचारांद्वारे जवळपास बरे होतात आणि पुढे घरी आल्यानंतर काही औषधोपचार घेऊन मनावर ताबा ठेवून निश्चितच व्यसनमुक्त होऊ शकतात। घरच्या घरी करण्यात येणारे प्रमुख उपचारांमध्ये रुग्णाला झोप लागत नसल्यास वैद्यकीय सल्ल्याने निद्राकरवटी, ब्राह्मीवटी इत्यादी औषधी देता येऊ शकतात। तसेच तळपायांना तेल अथवा साजूक तुपाची मालिश केल्यास निश्चित फायदा होतो। काहींना पचनसंस्थे संबंधी त्रास असतो, त्यांना पथ्यादी चूर्ण, पथ्यादी काढा, भुनिंबादी काढा, आलेपाक इत्यादी औषधी वैद्यकीय सल्ल्याने घ्याव्यात। तसेच भूक लागत नसल्यास चित्रकादिवटी, द्राक्षावलेह, द्राक्षासव इत्यादी औषधी वैद्यकीय सल्ल्याने घ्याव्यात। तंबाखूद्वारे दात घासण्याची सवय असल्यास त्रिफळा चूर्णाद्वारे दात घासावेत। तसेच विविध दंतमंजन वैद्यांकडे उपलब्ध असतात, त्यांचा वापर करावा। चिडचिडेपणा आणि अन्य मानस लक्षणात पथ्य सांगितलेली आहेत, त्यानुसार काही महिने सात्विक आहार रुग्णास द्यावा। आहारामध्ये गोडताक, दुधी भोपळा, गंगाफळ, डाळिंब, मोसंबी इत्यादी असावे। थंड पेय, अति तिखट पदार्थ, सोडायुक्त तळलेले पदार्थ टाळावेत। रोज संपूर्ण शरीराला तिळीच्या तेलाची मालिश करावी। गरजेनुसार पंचकर्म उपचार वैद्यकीय सल्ल्याने करून घ्यावेत। शिरोधारा, शिरोबस्ती, शिरोपिचू या उपक्रमांचा उत्तम उपयोग होत असल्याचे सिद्ध झालेले आहे आणि ते वैद्यकीय सल्ल्याने निश्चितच फायदेशीर ठरू शकतात। इंद्रियांवर ताबा ठेवण्यासाठी प्राणायाम, नामस्मरण, शास्त्रीय संगीत इत्यादींचा वापर केल्यास निश्चित फायदा होतो। व्यसनमुक्तीसाठी सुयोग्य औषधांचा वापर, रुग्णाची इच्छाशक्ती आणि नातेवाईक, मित्रमंडळी यांचे प्रोत्साहन ही त्रिसूत्री महत्त्वाची असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक आरोग्य व्यवस्थित राखणं हे महत्त्वपूर्ण आहे। केवळ कायदे करून किंवा बंदी आणून उपयोग नसतो,
व्यसनांचे तोटे जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं शासनासोबत स्वयंसेवी संस्थांनी, समाजाच्या प्रत्येक घटकाने सर्व प्रकारे प्रयत्न करणं आवश्यक आहे, कारण यावर राष्ट्राचा विकास अवलंबून असतो. नमस्कार.